नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एंजल वन कसं वापरायचं, बाय सेल कसं करायचं आणि स्टॉप लॉस कसं लावायचं ते. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल सुरुवातपासून स्टार्ट करूया. लॉग इन कसं करायचं ते. तुम्ही सिंपल गुगलला जायचं. गुगलला जाऊन सर्च करायचं आपल्याला एंजल वन लॉग इन. तसं तुम्ही सर्च कराल ही पहिली वेबसाईट येईल. याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सुरुवातीला तुमचा फोन नंबर, त्यानंतर OTP आणि नंतर एक 4 डिजिट पिन जो तुम्ही सेट केलाय तो. जसं तुम्ही हे सर्व गोष्टी एंटर कराल, तुमचं अकाउंट लॉग इन होऊन जाईल. ठीक आहे. लॉग इन झाल्यानंतर बघा सुरुवातीला तुम्हाला बाय सेल करायचं. स्टॉक कुठले घ्यायचे याच्यामध्ये जर कन्फ्युजन असेल, हे स्टॉक आहेत. जे 6 स्टॉकची लिस्ट तुमच्या समोर आहे. हे तुम्ही सुरुवातीला बाय सेलसाठी वापरू शकता. जे की डिसेंट इंट्राडेला रॅली प्रोव्हाईड करतात. ठीक आहे. तर आपण काय करूया सुरुवातीला एक पहिला स्टॉक आपण सेल पासून सुरुवात करूया. तर मी सर्वात आधी एनटीपीचा चार्ट बघेल. ठीक आहे. एनटीपीसीचा चार्ट बघितल्यानंतर मला थोडीशी पॉसिबिलिटी वाटते याच्यामध्ये खाली पडणार आहे. ठीक आहे. मी रँडम सेल करतो किंवा तुम्ही ट्रेंड बेसिस वरती पण बघू शकता. त्याच्यामध्ये ओव्हरऑल डाउन ट्रेंड झालं तर सिंपल मी ॲज अ डाउन ट्रेंड नुसार याला सेल करायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. तर मी काय केलं आधी चार्ट बघितल्यानंतर माझा व्ह्यू ठरवला. त्यानंतर आपल्याला फक्त बाय आणि सेल वरती क्लिक करायचं असतं. तसं मी सेल वरती क्लिक करणार. तिथं 2 ऑप्शन येतात इंट्राडे एंड डिलिव्हरी. तर बघा आपण जे काही शिकलोय लाँग शॉर्ट हे इंट्राडे मध्ये पॉसिबल आहे. डिलिव्हरी मध्ये फक्त बाय होणार, सेल होत नाही. फॉर एक्झाम्पल मी डिलिव्हरी सिलेक्ट केलं, एक क्वांटिटी प्लेस करतोय. बघा ऑर्डर रिजेक्टेड का? कारण की माझ्याकडे स्टॉक अवेलेबल नाहीये डिलिव्हरीमध्ये. हां, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असेल तर बाय डिफॉल्ट ते सेल होऊन जाईल म्हणजे तुमची पोझिशन एक्झिट होईल. ठीक आहे. तर कधी पण एक लक्षात ठेवा आपण लाँग आणि शॉर्ट जेव्हा आपण करू तर इंट्राडे मध्ये करू. डिलिव्हरीचा कन्सेप्ट समजत असेल ठीक आहे, नाही समजलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला बाय आणि सेल फक्त इंट्राडे मध्ये करायचं आहे. इंट्राडे वरती सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला क्वांटिटी एक रँडम क्वांटिटी फॉर एक्झाम्पल मला 5 क्वांटिटी सेल करायच्या आहेत. मी माझ्या क्वांटिटी एंटर करेल. ठीक आहे. त्याच्यानंतर असते एक बॉक्स ज्यामध्ये मार्केट आणि लिमिट असं दिलेलं आहे. लिमिट म्हणजे काय आहे? तुम्ही जी प्राइस द्याल ती प्राइस इथे तुम्हाला एंटर करावं लागेल. फॉर एक्झाम्पल मला 370 ला सेल करायचं. मी माझी प्राइस टाकू शकतो. जेव्हा प्राइस तिथे येईल तेव्हा ते सेल होऊन जाईल. ठीक आहे. पण मला लगेच एक्झिक्यूट करायचं तर मी काय करेल मार्केट सिलेक्ट करेल. जसं मी मार्केट सिलेक्ट करतो साइडला जी प्राइस चालू आहे त्या प्राइसला लगेच माझी ऑर्डर एक्झिक्यूट होऊन जाईल. ठीक आहे. तर आपण चला आपण इंट्राडे सिलेक्ट करा, क्वांटिटी सिलेक्ट करा, त्यानंतर मार्केट आणि लगेच आपण ऑर्डर प्लेस करू. जेव्हा पण तुम्ही ट्रेड घेता, फक्त तुम्हाला आधी चार्ट एनालिसिस करायचं आणि बाय वरती सेल बाय आणि सेल 2 पैकी एकाच्यावरती क्लिक करायचं. आपण आता सेलवरती क्लिक केलं. हे इंटरफेस फोनमध्ये वेगळा असतो, लॅपटॉपमध्ये वेगळा असतो. फोनचा इंटरफेस आपण काही वेळामध्ये समोर याच व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला बघायला भेटेल. सध्या लॅपटॉपचं सांगतोय मी. तसं मी लॅपटॉपमध्ये आलोय. बघा पोझिशन आता बघा वरच्या साइडला जे काही आयकॉन आहेत हे तुम्हाला जसं होम, वॉच लिस्ट ठीक आहे. त्यानंतर पोर्टफोलिओ, ऑर्डर, पोझिशन हे सेम आयकॉन फोनमध्ये खालच्या साइडला राहतो. ठीक आहे. तर आपण काय करू पोझिशनमध्ये येऊ. पोझिशनमध्ये आल्यानंतर माझा जो काही मी ट्रेड घेतलाय आणि त्यामध्ये मला जे काही प्रॉफिट लॉस होत असेल इथं समोर दिसतंय. फॉर एक्झाम्पल आता सध्या 0-0 आहे. जिथनं मी ट्रेड घेतलाय तिथून मला आता थोडं-थोडं प्रॉफिट होतंय प्लस 0 वरती येतंय. जसं-जसं मार्केट खाली जाईल तसं-तसं माझा प्रॉफिट होईल. पण इन केस जर मार्केट वर गेलं तर मला लॉस होईल. कसं? तर बघा मी या प्राइसला माझी ऑर्डर एक्झिक्यूट झालेली आहे. ती आहे 356.15 आणि करंट प्राइस चालू आहे 356.05 म्हणजे 10 पैसे मार्केट खाली पडलं. ठीक आहे. जेवढे पैसे किंवा जेवढे रुपये मार्केट खाली पडेल तेवढं मला इथं प्रॉफिट दिसेल. पण या प्राइसच्या वर जर मार्केट गेलं तर मला लॉस होणं स्टार्ट होईल. का? कारण माझा व्ह्यू तर मार्केट खाली जाईल तर मी सेल केलंय आणि जर मार्केट खरंच खाली गेलं तर मला प्रॉफिट होईल. जर माझ्या अगेन्स्ट गेलं तर लॉस होईल. सिंपल. ठीक आहे. तर स्टॉप लॉस कसं लावायचं? जेव्हा आपण सेल करतो तर आपला जो स्टॉप लॉस असतो हा वरच्या साइडला लागतो. ठीक आहे. जेव्हा पण आपण सेल करतो तर तेव्हा आपला स्टॉप लॉस हा वरच्या साइडला लागतो. फॉर एक्झाम्पल 358 मी आता 356 ला ट्रेड गेला. मी माझा राउंड फिगर स्टॉप लॉस ठेवतो 358 का? कारण लास्ट जो स्विंग हाय बनवला होता मार्केटनी त्याला आपण डाउन ट्रेंडला लोअर हाय बनवतो ना, तर इथं लोअर हाय जो बनवला होता तो इथं 58 च्या आसपास आहे. मी राउंड फिगर 358 ला माझा स्टॉप लॉस ठेवतो. जर याच्यावर मार्केट गेला तर माझं व्ह्यू चुकीचा ठरला असेल मी एक्सेप्ट करतो. ठीक आहे. हे स्टॉप लॉसची प्राइस तुम्हाला स्वतः सिलेक्ट करावं लागेल. हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही. तर मी इथं प्राइस रँडम प्राइस ठरवली 358. तर हे कसं करायचं परत पोझिशनमध्ये यायचं वरच्या साइडला. जसं तुम्ही या आता लॅपटॉपमध्ये थोडंसं इंटरफेस सोपं जातं. जसं तुम्ही याच्यावरती क्लिक करता बघा इथे एस-एल आणि टार्गेट सरळ 2 ऑप्शन आले. जसं मी याच्यावरती क्लिक कराल, मी माझं स्टॉप लॉस आणि टार्गेट दोन्ही एका वेळेस लावू शकतो. ठीक आहे. तर बघा इथं स्टॉप लॉस याच्यावरती टिक केलं, तर मी माझा स्टॉप लॉस आपला स्टॉप लॉस किती होता 358. ठीक आहे. मी सिलेक्ट करेल. मी माझी ती प्राइस एंटर करेल.
त्याच्यानंतर इथं बघा खाली लिमिट प्राइस मध्ये एक छोटीशी पेन्सिलचा आयकॉन आला, त्याच्यावरती क्लिक करायचं. स्टॉप लॉस जो होता हा लिमिट प्राइस मध्ये होता, पण आपल्याला जो करायचा आहे तो SLM, स्टॉप लॉस इन मार्केट प्राइस. जसं मी SLM वरती क्लिक करतो आणि ऑर्डर प्लेस, तुमचा स्टॉप लॉस सेट होऊन जाईल. जर तुम्हाला टार्गेट पण ठेवायचं, तुम्ही टार्गेट पण ठेवू शकता. टार्गेट म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल मला वाटतं मार्केट 350 पर्यंत पडेल, 350 पर्यंत मार्केट पडेल, तर मी 350 माझं टार्गेट स्टॉप लॉस दोन्ही ऍट अ टाइम लावू शकतो. जसं मी ऑर्डर प्लेस करेल, माझा ऑर्डर प्लेस झालेला आहे, माझा स्टॉप लॉस लागलेला आहे. ठीक आहे, इथं बघा हे माझं स्टॉप लॉस आणि माझं टार्गेट दोन्ही गोष्टी ऍट अ टाइम लागलेल्या आहे. लॅपटॉप मध्ये थोडंसं इंटरफेस सोपं जाते, फोन मध्ये थोडं सेम गोष्टी आहेत, फक्त थोडंसं क्रायटेरिया किंवा थोडंसं इंटरफेस वेगळं होतं. ठीक आहे, आता या लॅपटॉप मध्ये आपण सेल केलंय, आता फोन मध्ये नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण हे बघणार आहोत की बाय कसं करायचं, हे तुम्हाला थोड्याच वेळच बघायला भेटेल. त्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की स्टॉप लॉस कसं लावायचं लॅपटॉप वरती, बाय सेल कसं करायचं लॅपटॉप वरती. आताच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फोन मध्ये कसं बाय सेल करायचं ते. ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला आधी एक्झिट कसं करायचं हे मी सांगतोय. तसं तुम्ही आधी पोझिशन मध्ये गेले, पोझिशन कुठे आधी परत खालच्या साईडला परत एक्सप्लेन करतो. खालच्या साईडला 4 आयकॉन आहेत, 4-5 आयकॉन आहेत. सर्वात पहिला आयकॉन आहे होम. होम मध्ये तुम्हाला दिसणार तुमच्या दिवसभराचं जे वाढलेले स्टॉक, पडलेले स्टॉक, IPO वगैरे सर्व तुम्हाला होम मध्ये बघायला दिसेल. त्यानंतर आहे वॉचलिस्ट. वॉचलिस्ट मध्ये तुम्ही जे वॉचलिस्ट बनवलेले असते किंवा तुमचे जे स्टॉक असतात ते तुम्हाला इथं बघायला भेटतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल हे आपलं 6 स्टॉक आधीच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं. ठीक आहे, त्यानंतर सेकंड आहे, थर्ड आहे पोर्टफोलिओ. पोर्टफोलिओ म्हणजे काय, की तुमचे जे काही डिलिव्हरीचे स्टॉक आहे, इन्व्हेस्टमेंटचे स्टॉक, हे सर्व तुम्हाला पोर्टफोलिओ मध्ये दिसेल, इन्क्लुडिंग म्युच्युअल फंड वगैरे सर्व गोष्टी. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला त्याच्याच खाली चौथा ऑप्शन आहे ऑर्डर. ऑर्डर मध्ये तुम्हाला दिसते दिवसभरामध्ये तुम्ही जे काही बाय सेल केलं असेल तर त्याचं इथं तुम्हाला हिस्ट्री बघायला भेटतं. आधी मी तुम्हाला एक्झिट करून दाखवतो, त्यानंतर एक्झिट करून दाखवतो. त्याच्या आधी शेवटचा आणि फायनलचा एक आहे अकाउंट. अकाउंट मध्ये तुम्हाला काय दिसते की तुमच्या अकाउंटला किती बॅलन्स आहे, विड्रॉल, प्रॉफिट अँड चार्जेस, स्टॉप लॉस, टार्गेट, प्रॉफिट अँड लॉस, P&L, हे सर्व गोष्टी तुम्ही इथं बघू शकता. ठीक आहे, आपण येऊ आधी ऑर्डर वरती. आता ऑर्डर वरती मी तुम्हाला आधी हे एक्झिट करून दाखवतो. कुठली आता NTPC बघा एक्झिट झालेली आहे, जो आपण आता मागच्या व्हिडिओमध्ये घेतलं होतं. आता मी तुम्हाला ITC एक्झिट करून दाखवतो, जो की मी आधी बाय घेतला होता. आता मी याच्यावरती एक्झिट ॲट मार्केट दिसतं तुम्हाला, हे 50 पैसे जिथं प्रॉफिट आहे त्याच्या खाली एक्झिट ॲट मार्केट असं लिहून आलेलं आहे. तसं मी त्याच्यावरती क्लिक करतो, एका क्लिक मध्ये माझी पोझिशन एक्झिट झालेली आहे. ठीक आहे, सेम फोन मध्ये पण सेमच क्रायटेरिया आहे, आपल्या लॅपटॉप मध्ये पण सेमच क्रायटेरिया, फोन मध्ये पण सेमच क्रायटेरिया. एका क्लिकवर सर्व गोष्टी एक्झिट होतील. जर तुमच्या मल्टिपल पोझिशन असतील, तिथं सिक्युअर एक्झिटच्या जागी तर एक्झिट ऑल असं म्हणून लिहिलेलं असते. तुम्ही एका क्लिकवरती सर्व पोझिशन सुद्धा एक्झिट करू शकता. ठीक आहे, तर आपण आधी आता आदल्या व्हिडिओमध्ये म्हणजे आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बाय सेल कसं केलं होतं हे बघितलं होतं. आताच्या व्हिडिओमध्ये आपण बाय कसं करायचं हे बघू. आधी सेल केलं होतं, आता बाय करू. बाय परत मी ITC मध्येच करतो, त्याचा मी चार्ट बघेल आधी. चार्ट मध्ये मला काय दिसतं, यांनी कंटिन्यू हायर हायर लो बनून मार्केट कंटिन्यू अपसाईडला चाललेलं आहे. मला वाटतं आणखी पण मार्केट वर जाईल. तुम्ही काय कराल, ITC वरती क्लिक कराल आणि बाय वरती क्लिक करा. खाली बाय आणि सेल असे दोन्ही ऑप्शन आहे. तुम्हाला जो तुमचा व्ह्यू जर सेल असेल तर सेल, बाय असेल तर बाय. तसं मी बाय वरती क्लिक करतो. इथं बघा वरती 2 ऑप्शन आहेत, इंट्राडे अँड डिलिव्हरी आणि पे लेटर. असे 3 ऑप्शन तुम्हाला समोर दिसतात. आपण कधी पण इंट्राडे आणि डिलिव्हरी 2च वापरायचं, पे लेटर आपलं काही कामाचं नाही. ठीक आहे, तर इंट्राडे वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर नंबर ऑफ शेअर, तुम्हाला किती शेअर बाय सेल करायचं. फॉर एक्झाम्पल मला 10 शेअर बाय करायचं आहे. तुम्ही 10 शेअर तिथे एंटर कराल. त्याच्यानंतर परत खाली मार्केट आणि लिमिट असे 2 ऑप्शन आलेले. कधी पण आपण मार्केटच सिलेक्ट करू, जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर खाली प्लेस ऑर्डर असं लिहिलेलं आहे. ठीक आहे, प्लेस ऑर्डरच्या आधीच तुम्हाला इथं दिसेल रिक्वायर्ड मार्जिन आणि अवेलेबल मार्जिन. माझ्याकडे 2,800 रुपये काहीतरी आहेत. ठीक आहे, पण रिक्वायर्ड मार्जिन मला किती मागतोय, ₹571. आणि मला चार्जेस किती लागतील, जसं मी चार्ज वरती क्लिक करतोय, मला जवळजवळ ₹6 लागणार आहे चार्जेस. तर जसं मी याच्या बाय वरती क्लिक कराल, हे चार्जेस कमी जास्त होत राहतात क्वांटिटी वाईज. तुमचं जर जास्त क्वांटिटी असेल तर चार्जेस मे बी थोडे जास्त होतील. क्वांटिटी कमी असेल तर चार्जेस आणखी थोडी कमी होऊन जातात. ठीक आहे, तुम्ही ऑर्डर प्लेस वरती क्लिक कराल आणि कन्फर्म कराल. तसं मी ऑर्डर प्लेस केला, माझी ऑर्डर प्लेस झालेली आहे. कुठे दिसल, पोझिशन खालच्या साईडला पोर्टफोलिओ बाजूला ऑर्डर आहे. ऑर्डर मध्ये पोझिशन मध्ये बघा, ITC मध्ये प्रॉफिट अँड लॉस माझं होणं चालू झालेलं आहे. आता जिथं जिथं जे काही मला प्रॉफिट लॉस असेल तिथं मला ओव्हरऑल कॅल्क्युलेट होऊन मला दिसतं. ठीक आहे, आता स्टॉप लॉस कसं लावायचं.
स्टॉप लॉसच्या आधी आपण काय करू, आयटीसीचा आधी चार्ट बघून घेऊ. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा पण आपण बाय करतो तर स्टॉप लॉस हा खालच्या साईडला लागतो. ठीक आहे? आणि जेव्हा पण आपण सेल करतो स्टॉप लॉस हा वरच्या साईडला लागतो. आता आपण काय केलं, बाय केलं तर खालच्या साईडला स्टॉप लॉस कुठे येईल? फॉर एक्झाम्पल 283 किंवा 282 ला आपण राउंड फिगर स्टॉप लॉस ठेवूया. ठीक आहे. ही मी प्राइस चार्ट बघून ठरवली. ही प्राइस तुम्हाला कोणी सांगणार नाही. आपल्याला काय करायचं, ऑर्डर मध्ये यायचं. ऑर्डर मध्ये आल्यानंतर पोझिशन मध्ये बघा आयटीसी नावाचा स्टॉक आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही क्लिक कराल इथं बघा एक्झिटच्या वरतीच तुम्हाला स्टॉप लॉस आणि टार्गेट असं दोन्ही लिहून आलेलं आहे. त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. जसं तुम्ही क्लिक कराल तर इथं इथं तुमचा एक इंटरफेस येऊन जाईल. इंटरफेस मध्ये काय दिसेल, सर्वात आधी तुम्हाला ट्रिगर प्राइस. ट्रिगर प्राइस म्हणजे काय, स्टॉप लॉस कुठं ठेवायचे आहे ही ती प्राइस. आपली प्राइस काय ठरवली आपण, 282 ₹282. जसं आपण 282 एंटर केलं त्यानंतर बघा इथे लिमिट प्राइस आणि असं पेन्सिलचा आयकॉन आला, जसं लॅपटॉप आपल्या लॅपटॉपवरती दिसत होतं. तर सेम हे पेन्सिल आयकॉनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथं मार्केट सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. हा झाला आपला स्टॉप लॉस. जर तुम्हाला टार्गेट पण लावायचं आहे, तर बघा ऍड टार्गेट. तर टार्गेटवरती जसं आपण क्लिक करतो तिथं टार्गेटची प्राइस, तर मला काय वाटतंय स्टॉक आज 288 पर्यंत जाईल. माझं टार्गेट पण एंटर केलं. ठीक आहे. टार्गेट जसं एंटर केल्यानंतर खाली प्लेस म्हणून ऑर्डर आहे. जसं मी ऑर्डर प्लेस करतो कन्फर्म, तर माझा स्टॉप लॉस ऍड झालेला आहे. दिसतंय माझा स्टॉप लॉस आहे 282 आणि टार्गेट आहे माझं 288. परत मी वरच्या साईडला पोझिशन मध्ये जसं क्लिक करतो, इथं माझं प्रॉफिट अँड लॉस जे काय चालू आहे मला हे इथं दिसते. आजच्या व्हिडिओमध्ये कसं बाय करायचं, कसं सेल करायचं, स्टॉप लॉस कसं लावायचं फोनमध्ये आणि लॅपटॉपमध्ये ऑलमोस्ट सेमच इंटरफेस आहे, फक्त थोडंसं चेंज होतं. तिथं हॉरिझॉन्टल आहे किंवा लॅपटॉपमध्ये डायरेक्ट बाय सेलचं येते. फोनमध्ये तुम्हाला याच्यावरती क्लिक करावं लागतं, त्यानंतर तिथं एक्झिटच्या वरती स्टॉप लॉस आहे. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.